मिळवून देतील अच्छा. अशी आमची काय अपेक्षा तुमचा आहे. त्यांचा कसा संपर्क आला? कोल्हे पाटील आम्ही गेल्या 25 वर्षापासून मित्र आहोत. हं, कारण मी सुद्धा पत्रकारितेत होतो, ते सुद्धा पत्रकारितेत होते. हं. तेव्हापासून आमचा संबंध गायरान होतो. हक्काचे पण नेते म्हणतात ते. मानवी हक्क अभियानमध्ये सुद्धा त्यांनी गायरानाच्या संदर्भात काम केलेलं आहे. हं, उपोषणाला बसलेले आहे ते हं, 2-2 महिने हं, हं. आणि लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. हे होते राकेशजी निर्मल आणि आठवलेजी यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलेलं आहे. संध्याकाळचे 7 झालेले आहेत. रात्रीचा चंद्र निघण्याच्या मार्गावर आहेत आणि जालना तालुक्यातल्या बिकट शेतकऱ्यांची ही अवस्था आपण टीव्हीवरून समोर दाखवलेली आहेत. महाराष्ट्राच्या पंकजा मुंडे ज्या संबंधित पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री आहेत, जालन्याच्या पालकमंत्री आहे. आशा करूया निर्मलसारखे आणि आठवलेसारखे कार्यकर्ते जे शेतकरी आहेत, उदरनिर्वाहासाठी आपली उपजीविका साध्य करण्यासाठी जीविका म्हणून काम करतायत, भागवतात, त्यांना ते मदत करतील आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये भेटली तर महायुतीचा विचार लोकांमध्ये जाईल. नाही तर एकीकडे म्हणायचं सत्ता आमच्याकडे आहे, पण शेतकऱ्याला न्यायच भेटत नसेल, मग ती सत्ता काय कामाची? स्वराज्याचा बुलंद आवाज टीव्ही वलनसेना लाईक करा. धन्यवाद. आज आहे 1 मार्च 2026.